तो मुंबई दत्तक केलेलं प्रेमानं. तर या कॅसेटचं निदान कमीत कमी सीडी करायला व्हीडी करायला ते मी करून टाकलं आणि माझ्या सर्व सहकार्याने त्याला होकार दिलं. कल्याणला सृजन स्टुडिओ आहे आणि मनीषा घाटपुडे, ऋतुला साठे या त्याचे व्यवस्थापिक आहेत, त्या उत्तम गाणारे आहेत आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीचा स्टुडिओ बद्दल 2.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. त्यात प्रथम क्रमांकाने पास झालेली. तिथं त्या सगळ्या कॅसेटच्या डिजिटल रेकॉर्डिंग करून सीडीज केल्या. पुण्याला कोथरूडला जर तुम्ही गेला तर कोथरूडला शर्टच्या मध्यम त्याची बॅनर तिथं लावलेली आहे. शर्टच्या मध्यम स्टुडिओ नंदकुमार कुलकर्णी आणि मुकुल कुलकर्णी आता जाऊन गेले. अतिशय गोड आवाजात शास्त्रशुद्ध नंदकुमार कुलकर्णींनी शर्टकुमारमध्ये शिवानीची वेबसाईट तयार केली. पण हा एक भाग झाला. माझा एक मित्र आहे दत्ता गुमास्ते, आम्ही बालमित्र होतो. पुण्याला गजानन मोहनचं 10 वर्ष भोगले बिल्डिंगमध्ये वास्तव्य होतं आणि अनेक शिष्य शिकले तिथं. त्यावेळेला पुण्यात भाड्याने जागा मिळत अपार्टमेंट नव्हत्या. महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणजे हत्तीचे गणपती जो आहे त्याला जोडला. हे दत्ता गुमास्त्यांचे शेजारी राहत होते. लहानपणापासून त्यांना गजाननचं गाणं उच्च दर्जाचं शास्त्रीय संगीत शिकवतात. नूपूर काशीद त्यांची शिष्य आहे. पल्लवी सोनाली गजाननच्या नंतर त्यांच्याकडे शिकले. दीपिका भिडे मागच्या वर्षी गायली होती बघा, तुम्हाला आठवत असेल, त्यांची शिष्य आहे. गोडबोले जिने आत्ता निघालेल्या बालगंधर्वमध्ये गोरजांची गाणी म्हटली आहेत, मधुकर बुवांची शिष्य आहे. आत्ता डोंबिवलीत त्यांचा सत्कार झाला. इतकी गर्दी झाली होती की रस्त्यावर 200-400 लोक होते. सुरेश तळवळकरांचा तबला सोलो झाला, उल्हास गायला आणि मधुकर जोशींचा डोंबिवलीत सत्कार झाला. पण डोंबिवलीला आम्ही जरी राहत असलो तर आम्ही स्वतःला औंधकर समजतो, सातारकर. म्हणून आज औंधतर्फे पंडित बबनराव हळदणकर यांच्या हस्ते मधुकर जोशी यांचा सत्कार. मी सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो ते शताशू होत आणि त्यांचं हे संगीत शिक्षणाचं कार्य अविरत चालू. किनेहून त्यांचे मित्र सुभाष निंबाळकर आलेत. मधूचा जन्म किनईचा, सुभाष किनईचा. सुभाष तुम्ही सत्कार करा. मी मागच्या वर्षी 94 लोकांचे इथं फॉर्म्स भरून घेतले होते. बुधी दुधी मासूळनं सगळ्यांना मी सगळी वेबसाईटची माहिती दिली आहे. मला फोन येतात, आम्ही ऐकायला लागलो आहे. तुमच्या घरी 80 तासाचे गजाननराव दारात. ऐका, तुम्ही शास्त्रीय संगीतामध्ये जर काही प्रगती साधण्याचा इच्छा असली, ऐकलं पाहिजे, कान तयार केले पाहिजेत. आमच्या संगीतामध्ये परिभाषा आहे, कान तयार झालं पाहिजे. आणि ज्याला हे वेबसाईटवरचं 80 तासाचं रेकॉर्डिंग डाउनलोड करायचं आहे त्याला 1 पैसा देखील खर्च करायचा नाही. सर्व शिवानंद करत आहे, लक्षात ठेवा. लाखो रुपये खर्च केले आहेत. आणि या संदर्भात मला औंधच्या राणी साहेबांचं इथं आभार मानले पाहिजेत. गेल्या वर्षी जेव्हा मी त्यांना गायत्री देऊन सांगितलं की अशी अशी वेबसाईट करतोय, ते म्हणले फार चांगली गोष्ट आहे. आणि आमच्या गप्पा झाल्यानंतर म्हणल्या बचूबाई जरा थांबा. आत गेल्या, तबकात 1 लाख रुपयाच्या नोटा दिल्या हातात. त्यांनी पुरलं नाही ते, पण मला ते 1 कोटीसारखं वाटलं. राणीसाहेब धन्यवाद. तर आता मंगल गुमास्ते उर्फ मंगल पुरंदरे आले आहेत. आपण या दत्ताच्या भगिनी पुण्याच्या आहेत. दत्ता लंडनला केंटला आहे. तेव्हा मी दत्ताला सांगितलं की तुझ्या बहिणीच्या कडे ते 10 क गोखलेवाडा साहित्य परिषदेसमोर आनंदबुवा आणि भास्करराव गुमास्ते सख्खे शेजारी. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बच्चू आणि दत्ता जिवलग मित्र. दत्ता वयाच्या 4थ्या वर्षापासून बुवांच्या सुरात न्हात होता. त्यातील उत्कट संगीतमय वातावरणाची जाणीव त्याला नव्हती. गोखलेवाड्यात नाना 5 वर्ष राहिले. तो काळ दत्ताच्या वयाच्या दृष्टीने संस्कारक्षम होता. संगीताचे व्याकरण त्याला कळत नव्हते,
पण त्याचे मन त्या सांगीतिक सुरावटी टिपकागदाप्रमाणे टिपून घेत होते. 4थ्या वर्षापासून 5 वर्षात, कारण नंतर बुवा कोल्हापूरला गेले, अंतर्मनापर्यंत भिजलेल्या संगीताची जादू दत्ताला नंतरच्या काळात समजली. त्याच्या कानांची संगीताबाबतची संवेदनशीलता बुवांच्या संगीत रियाजाने खरोखर खोलवर नियंत्रित झाली. त्याचे कान सुरेल स्वर जाणण्यासाठी तयार झाले. पौगंडावस्थेतील दत्ताचे 3-4 आठवड्यांचे औंधमधील वास्तव्य दत्ताच्या आयुष्यातील सर्वात उत्तेजक कालावधी होता. त्यावेळचा तानपुऱ्याचा गूढ आवाज अजूनही दत्ताच्या कानात गुंजन करतोय. पुढची माहिती सहज उपलब्ध होत असे. अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे भाग्य दत्ताला केवळ बच्चूमुळे मिळाले. भारत सोडेपर्यंत दत्ता आणि बच्चू यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफली ऐकण्यासाठी खूप वेळ मिळाला. एकसंध भाग बनले. आता दत्ता परदेशात आणि बच्चू भारतात होता, पण ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते. नानांबद्दलची खोलवर रुजलेली उपकाराची जाणीव दत्ता कशी व्यक्त करू शकेल? बच्चूला मनापासूनचे धन्यवाद कसे पोचवू शकेल? आणि नारायणबद्दलचा आदर कोणत्या शब्दात सांगू शकेल? काही वर्ष नारायणने दत्ताला तबला वाजवायला शिकवले. तो दत्ताचा गुरु आहे. नारायणने त्याचे गुरु उस्ताद थिरकबाब साहेबांना दत्ताची त्याचा शिष्य म्हणून ओळख करून दिली. तो अनुभव दत्ता कसा विसरेल? दत्ताच्या गुरूंचे गुरु तबला सम्राट थिरकबा साहेबांच्या भेटीचा आणि गप्पांचा अनुभव दत्ताला निःशब्द करणार आहे. जोशी घराण्याचे मनापासून खूप आभार मानण्याचा एक मार्ग दत्तासाठी होता. तो म्हणजे नानांचे संगीत आणि संगीतमय जीवन हा खजिना संपूर्ण जगासाठी खुला करणे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आभार मानले पाहिजेत. त्याने इंटरनेट आणि वेबसाईट उपलब्ध करून दिली. बच्चूच्या कठोर परिश्रमाला धन्यवाद. त्याने 4 दशकातील नानांच्या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग, त्यांच्या खाजगी शिकवण्यांचे रेकॉर्डिंग, नानांबद्दलचे वाङ्मय, फोटो हे सर्व गोळा करून जतन करून ठेवले. दत्ताने यूट्यूबवर गजानन बुवांच्या संगीताचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले आहे. नंदू आणि मुकुल यांच्याबद्दलची माहिती दत्ता आणि बच्चूला कळली. त्या दोघांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची वेबसाईट पूर्वी केलेलीच होती. त्यातच ते संगीतकारही आहेत. त्यामुळे वेबसाईटची काळजी माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून घेणारे त्यांच्याशिवाय दुसरे योग्य कोण असणार? उत्साहाने बच्चू आणि दत्ता बुवांची वेबसाईट तयार करण्यासाठी काम करत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कामाचे संगीतप्रेमी आणि बुवांच्या चाहत्यांनी प्रचंड कौतुक केले आहे. योग्य वेळी नानांची वेबसाईट व त्यांचे संगीत www वरील वेबसाईटमध्ये एक लोकप्रिय वेबसाईट ठरेल याची दत्ता आणि बच्चू यांना खात्री आहे. नानांचे विद्यादानाचे ध्येयवादी कार्य खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला जाईल. हे सर्व दत्तासाठी, ज्या नानांनी दत्ताला न संपणारी आयुष्यभराची संगीताची तहान भेट म्हणून दिली, त्यांना बच्चूच्या मदतीने त्यांची वेबसाईट तयार करून सलाम करणे आहे. दत्ता संगीताच्या अथांग अमर्याद समुद्रात पूर्णपणे बुडालेला आहे आणि चमत्कारासारखा अजून जिवंत आहे. एक अप्रतिम चिनी म्हण आहे, तुमच्या हृदयात झाड वाढू द्या आणि कदाचित गाणारा पक्षी येईल आणि तिथे राहील. गजानन बुवांनी, नानांनी दत्ताच्या हृदयात संगीतमय आवाजाचे बीज पेरले आणि त्याचे एका सुंदर उत्तुंग वृक्षात रूपांतर झाले आहे. बच्चूने सुरुवातीला त्या झाडाला योग्य अन्न आणि खत पाणी पुरवले, त्याबद्दल त्याचे आभार. पूर्वी खासाहेब लोक अगर मोठे पंडित आज आजताई शिकवली तर अंतरात 6 महिन्यांनी शिकवायचे. इतका वेळ आहे का आता आपल्याला? फास्ट लाईफ झालं आहे. या निमित्तानं मी किशोरी आमोणकर, पंडित भीमसेनचे, चिरंजीव श्रीनिवास या सर्वांना विनंती करतो, किशोरीकडं केसरबाई आणि मोगूबाईंचं खूप रेकॉर्डिंग आहे, का करू नये त्यांनी त्यांची वेबसाईट करावी. आपणा सर्वांच्या वतीने मी मुंबईला निरोप पाठवतो, किशोरीताई नुसत्या त्या CD VD बघू नका, तुम्ही तुमची वेबसाईट करा. नाहीतर आज हे ज्ञान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आजकालचे हे जे तरुण पिढीचे गायक वादक आहेत त्यांना आदर्श कुठे आहेत? बघता बघता भीमसेन गेले, कुमार गेले, बबनराव हळदणकर अनेक मैफलीत उत्तम विद्वान म्हणून गायलेत, पण त्यांचा शिक्षणाचा सुद्धा प्रचंड अनुभव आहे. अशा लोकांनी पुढाकार घेतला तर कदाचित ऐकतील. मंगल.